नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीटीईटी 2026 ही जी परीक्षा आहे, तर बघा या परीक्षेकरता 14 डिसेंबर 2024 ची प्रश्नपत्रिका आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण यामध्ये असणार आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्र हा घटक अभ्यासणार आहोत. ओके, बघा 8 आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे. सोबतच तुम्हाला या व्हिडिओच्या जे पीडीएफ नोट्स आहेत, ते पीडीएफ नोट देखील मिळणार आहेत. पीडीएफ नोट्स मिळण्याकरता तुम्ही या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, किंवा या पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. आणि यापूर्वी आपण विद्यार्थी मित्र सीटीईटीच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओज देखील तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचे आहेत. ओके, पहा या स्वरूपाच्या विद्यार्थी मित्र आपल्या पीडीएफ नोट्स आहेत. ओके, या नोट्स उत्तरासह आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके, या नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका असते विद्यार्थी मित्र. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका 14 डिसेंबर 2024 रोजीची आहे. ओके, सेट डी आहे या प्रश्नपत्रिकेचा. तर आता यामध्ये आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न असतात आणि कशा पद्धतीचं असतं हे आपण सोडूया. ओके, बघा यामध्ये भाग 4 मध्ये भाषा 1 मराठी आणि भाग 5 मध्ये देखील भाषा 1 मराठी असतो. आता ज्या विद्यार्थ्यांनी भाषा 1 मध्ये ज्यांनी भाषा 1 मध्ये मराठी निवडलं असेल त्यांनी 91 ते 120 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे आणि ज्यांनी भाषा 2 मध्ये मराठी निवडलं असेल त्यांनी ओएमआर शीटवर जे आहे ते 121 ते 150 असे सोडवायचे असतात. ओके, बघा इथे जर विद्यार्थी मित्र चूक जर झाली तर निकाल हा जो असतो हा फेल येऊ शकतो. ओके, तुम्ही अनुत्तीर्ण होऊ शकता. त्यामुळे काळजीपूर्वक संपूर्ण ओएमआर शीट ही सोडवावी लागेल. ओके, बघा अशा पद्धतीचे असतो. आपण या ठिकाणी प्रश्न सोडवूया. इथे देखील आपल्याला सूचना असते, एका सेपरेट पेजवर देखील आपल्याला सूचना देते. बघा, परीक्षार्थींनी भाषा 1 चा पर्याय मराठी हा निवडला असेल तर त्यांनी भाग 5 मधील भाग 4 मधील 91 ते 120 प्रश्नांची उत्तरे द्यावीत. ओके, चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिल्या याच्यातनी आपल्याला अशा पद्धतीचा उत्तर देण्यात येतो. ओके, आपल्याला हा उत्तर देण्यात येतो. बघा यामध्ये आपल्याला उत्तर बघायचा आहे आणि यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचे. बघा पुढील उत्तर वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 साठी योग्य पर्यायाची निवड करा. आता या ठिकाणी हा जो उत्तर आहे मी यामध्ये हायलाइट केलेला आहे. ओके, यामध्ये मी काय केलं, जे उत्तरे संभाव्य असतात ते मेन की आपण हायलाइट केले आहेत. तुम्ही पेन अंडरलाईन करू शकता, म्हणजे प्रश्न वाचल्यानंतर तो मुद्दा तुम्हाला लक्षात की लगेच उत्तर तुम्हाला मिळून जाईल. ओके, हा त्या ठिकाणी आपण ट्रिक वापरू शकतो. आता या ठिकाणी प्रश्न बघूया. बघा, वाघांनी आपल्याला स्वीकारले हे लेखकाच्या कशावरून लक्षात आले. ओके, वाघांनी आपल्याला स्वीकारले बुवा, हे लेखकाला कशावरून लक्षात आले? हालचाली टिपल्यामुळे, वाघांचे हुंकार ऐकल्याने, पिंजऱ्याबाहेर बसून लेखन केल्यामुळे की रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला काय दिसतं? पहा इथे काय म्हटलं लेखकाने की मी वाघांचे पिंजरे असलेल्या परिसरात गेल्यावर श्रावणाचे हुंकार मोठमोठ्याने ऐकायला यायचे. श्रावण कोणता? वाघ होता. ओके, श्रावण एक वाघ आहे. त्याचे हुंकार काय असायचे? मोठमोठ्याने ऐकायला यायचे आणि तेच हुंकार इतर वाघांनी देखील वापरायला सुरुवात केली. बघा, श्रावण जसा हुंकार भरायचा तसाच हुंकार जो आहे इतर वाघ देखील करायला सुरुवात केली आणि त्यावेळी लक्षात आलं की वाघांनी मला स्वीकारलं आहे. इथे आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. मग काय? हुंकार महत्वाचा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 वाघाचे हुंकार ऐकल्याने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे? ओके, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे? क्रमवाचक, अपूर्णांकवाचक, पूर्णांकवाचक की साकल्यवाचक? आता 9 ही संख्या अपूर्ण आहे का? नाही. क्रमवार आहे का? नाही. ही पूर्ण संख्या आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 पूर्णांकवाचक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे? ऐश्वर्या हे कोणाचे नाव आहे? वाघाचे, सिंहनीचे, संचालकाचे की डॉक्टरचे? ऐश्वर्या नाव कोणाचं आहे बरं? तर बघा विद्यार्थी मित्र, जर आपण परिच्छेद व्यवस्थित वाचला तर आपल्याला दिसून येतं. बघा, श्रावण काय आहे? वाघ. श्रावण वाघ, एरवी श्रावण. ओके, बघा इथं ऐश्वर्या नाव आहे. ऐश्वर्याला मी हायलाइट करून ठेवलं होतं. काय? ऐश्वर्या सिंहिणीला पिल्लू झालं. ओके, कोणाला पिल्लू झालं? सिंहिणीला. बघा, ऐश्वर्या नावाची सिंहीण आहे, तिला पिल्लू झालं. मग ऐश्वर्या हे कोणाचं नाव आहे? हे सिंहिणीचं नाव आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 सिंहिणीचे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा सीटीईटीच्या संदर्भात तुम्हाला दररोज व्हिडिओ बघायला मिळेल. सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलवरती घेणार आहोत. ऑलरेडी आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत, त्या देखील जाऊन तुम्ही बघायच्या आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा प्रश्न बघूया. लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती? बघा, लेखक काम करीत असलेल्या सिंहाची संख्या किती होती? 2, 9, 7 की 5? आता बघा या ठिकाणी आपल्याला
सिंहाची संख्या विचारलेली आहे. ओके, सिंहाची संख्या. मग कुठं आपल्याला दिसते या ठिकाणी सिंहाची संख्या कुठं किती असेल बरं लेखक काम करत असलेल्या ठिकाणी? ओके, बघा काय इंटर्नशिप भेटली होती. यामध्ये बघा 7 वाघ. ओके, वाघ किती आहेत? 7, बिबटे 9 आणि सिंह 5. ओके, 5 सिंह. आपल्याला प्रश्न विचारला सिंहावर, सिंह किती आहेत? 5. ओके, बघा त्यामुळे ऑप्शन नंबर 4 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, काय आहे? लेखक किती सिंहासोबत काम करायचे? 5 सिंहासोबत काम करायचे. यानंतर पुढील प्रश्न बघा, गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा. ओके, गोंजारणे या शब्दाचा अचूक अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. स्पर्श करणे, विश्वासात घेणे, जवळ करणे की माया लावणे. आता आपण ज्यावेळी एखाद्याला माया लावतो त्याला काय म्हणतो? गोंजारणे. ऑप्शन नंबर 4 गोंजारणे म्हणजेच काय तर माया लावणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, जॉर्ज कोण होता? जॉर्ज हा कोण होता? मांजर, वाघ, बिबट्या की हत्ती? तर जॉर्ज या ठिकाणी कोण होता? जॉर्ज हा वाघ होता. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच सीटीटी रिलेटेड कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? ओके, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे? बघा विद्यार्थी मित्र, भाववाचक, समुदायवाचक, सामान्य नाम की विशेष नाम? आता श्रावण वाघ हे काय आहे? हे विशेष नाम आहे. ओके, विशेष नाम आहे. या ठिकाणी जर नुसतं वाघ असतं ना, वाघ, तर वाघ काय झालं असतं? वाघ हे असतं सामान्य नाम. ओके, बघा सामान्य नाम काय असतं? वाघ हे सामान्य नाव झालं असतं. श्रावण काय या ठिकाणी? हे विशेष नाम आहे. ओके, कोणतं आहे? विशेष नाम आहे. या ठिकाणी भाववाचक म्हटलं तर आपुलकी, प्रेम, मोह, माया. ओके, हे जे असतात ते भाववाचक असतात. भाववाचकलाच काय म्हणतात? धर्मदायवाचक. ओके, धर्मवाचक असे देखील म्हणतात. म्हणजे स्पर्श करता येत नाही, वस्तुरूपात दाखवता येत नाही, ते असतं भाववाचक. जसं की सौंदर्य, श्रीमंती, गर्व, प्रेम. ओके, हे सर्व येतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, चांगला वाघ यामधील अधोरेखित काय आहे? ओके, बघा चांगला या ठिकाणी चांगला हे काय आहे? क्रियापद, नाम, सर्वनाम की विशेषण? हे काय? विशेषण. ओके, काय? विशेषण. ऑप्शन नंबर 4 विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया, प्राणी संग्रहालयात भयचकित का झाले? ओके, प्राणी संग्रहालय भयचकित का झाले? वाघिणीचे वाघिणी न समजल्यामुळे, श्रावणीने वाघिणीची शेप तोडल्यामुळे, हत्तीचा अभ्यास करीत असल्यामुळे की श्रावणला राग आल्यामुळे? तर श्रावणने वाघिणीची शेपटी तोडल्यामुळे जो आहे संपूर्ण प्राणी संग्रहालय काय हे भयचकित झालं होतं. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्र बघा, यानंतर आपल्याला एक उतारा देण्यात येतो. उतारा झाल्यानंतर काय असतं? आपल्याला एक कविता देखील आहे. ओके, पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 याची काय योग्य पर्याय निवडा. ओके, योग्य पर्याय निवडायचा आहे. बघा, खाली रांगोळी पुसट, तुळशीचे वृंदावन, वाढणाऱ्या काळोखाची भुकी मुखी मुखी भुकी दटावट. ओके, दटवट. अंत बाहेर दाटला कडुलिंबाचा सुवास, क्षण अनावर झाला घुमठुनिया श्वास. भळभळणारे रक्त, खोल रुतलेली काच, माझ्या हातात बांगड्या होत्या 6 किंवा 5. ओसरलेल्या रक्तांमध्ये कापे जुनी आठवण, आहे मनगटावर एक पुसटचा वन. ओके, म्हणजे एक ओळख आहे. वन म्हणजे या ठिकाणी ओळख आहे. मग आता प्रश्न बघूया. बघा, 6 किंवा 5 यात देखील अधोरेखित काय आहे? 6 किंवा 5 त्यामध्ये किंवा हे अधोरेखित केलेलं आहे. ओके, किंवा हे काय केलेलं आहे? या ठिकाणी किंवा हे शब्द जो आहे हा अधोरेखित केलेला आहे. मग या ठिकाणी किंवा काय झालं बरं? या ठिकाणी कोणतं झालं? या ठिकाणी गुणविशेषण, शब्दयोगी, संख्या विशेषण की उभयान्वयी अव्ययी? ओके, किंवा काय या ठिकाणी हा उभयान्वयी अव्यय आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 उभयान्वयी अव्यय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. किंवा काय? उभयान्वयी अव्यय. शब्दयोगी वर, खाली, आजूला, बाजूला असतात हे शब्दयोगी होतात. ओके, त्यानंतर संख्या विशेषण संख्येबद्दल असतं, गुणविशेषण गुणाबद्दल अधिक माहिती सांगणारा, चतुर, कावळा या टाईपचे असतात हे गुणविशेषण असतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, तुळस हे काय आहे? तुळस हे काय आहे? ओके, समूहवाचक, विशेष नाम, सामान्य नाम की भाववाचक? तुळस हे काय? एखाद्या वनस्पतीचं विशेष नाम आहे तुळस. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय असणार आहे? तर तुळस हे काय? तुळस एक विशेष नाम आहे. ओके, तुळस काय आहे? विशेष नाम आहे. आता समूहवाचक मध्ये काय असतं? यामध्ये कळप आणि वर्ग असतो की कळप यामध्ये समूहवाचक. सामान्य नाम वनस्पती, वनस्पती हे सामान्य नाम, त्याच्यामध्ये तुळस म्हटलं तर विशेष नाम. ओके, भाववाचक रागीटपणा, प्रेमळपणा. ओके, म्हणजे स्पर्श करता येत नाही आणि वस्तुरूपात दाखवता येत नाही.
याला म्हणतात भाववाचक नाम. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. रक्त कशामुळे वाहत आहे? रक्त कशामुळे वाहत आहे? काळोख दाटल्यामुळे, काच रुतल्यामुळे, बांगडे फुटल्यामुळे की श्वास गुदमरल्यामुळे? तर बघा, काच रुतल्यामुळे. बघा या ठिकाणी कवितेमध्ये आपण बघितलं होतं, हायलाइट पण केलेलं आहे. ओके, बळबळणारे रक्त, खोल रुतलेली काच. म्हणजे काच रुतल्यामुळे काय, रक्त हे या ठिकाणी वाहत आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही सीटीईटी सीटीईटी 2026 देणार असाल तर नक्कीच चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. नायकीचे स्वतःवरचे नियंत्रण कशामुळे सुटले आहे? ओके, नायकीचे जे स्वतःवरचं नियंत्रण आहे हे कशामुळे सुटलं आहे? हातातील बांगड्यामुळे, कडुलिंबाच्या सुवासामुळे, भळबळणाऱ्या रक्तामुळे की श्वास घुसमटल्यामुळे? विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 4 श्वास घुसमटल्यामुळे या ठिकाणी नायकीचं जे आहे स्वतःवरचं नियंत्रण हे सुटलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. अनावर होणे म्हणजे अनावर होणे म्हणजे काय? आतबाहेर होणे, अनियंत्रित होणे, आवरून घेणे की अबाधित होणे? तर अनावर होणे म्हणजेच काय, तर या ठिकाणी अनियंत्रित होणे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, एखादी गोष्ट आपल्या ताब्यात नसणे त्यालाच काय म्हणतात, अनावर होणे. ओके, म्हणजेच अनियंत्रित होणे. यानंतर पुढील प्रश्न बघा. काळोख हे काय आहे? काळोख, ओके, विशेषण, कर्म, कर्ता की क्रियापद? काळोख हे काय? काळोख हे विशेषण आहे. ओके, काळोख रात्र, काळोख रात्र. ऑप्शन नंबर 1 विशेषण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, कर्ता, जो क्रिया करतो तो कर्ता. वाक्य पूर्ण करणारा शब्द काय, क्रियापद असतो. ओके, वाक्य पूर्ण करणारा शब्द म्हटलं तर क्रियापद. यानंतर पुढील प्रश्न बघा. आता हा प्रश्न जे आहेत हे पॅडागॉजी मध्ये येतात आणि हे आयएमपी प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र. या टाईपचे प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये असणार. ओके, आणि मेन म्हणजे हे प्रश्न रिपीट होऊ देखील शकतात. त्यामुळे सर्वांनी हे प्रश्न व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहेत. ओके, बघा. साधनांची अधिकृतता म्हणजे काय? विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरून आणलेली साधन सामुग्री, शिक्षकाने तिच्या वर्गासाठी लिहिलेली साधन सामुग्री, अधिकारी वर्गाकडून साधन सामुग्री लिहिली झाली व विकसित होणे, किंवा वास्तव जीवन संदर्भात गेलेली विकसित तयार झालेली साधन सामग्री याला काय म्हणतात, तर अधिकृत साधन सामग्री म्हणतात. ओके, साधनांची अधिकृतता असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, भाषेचा नैसर्गिक वापर आणि नैसर्गिक जेच व्यावहारिक भाषा यामधला समावेश होत असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा. इयत्ता 5वीची विद्यार्थिनी अपर्णा हिला समजते की ऐकण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्ती ध्वनीनंतर शब्दानंतर वाक्याने व्याख्यान किंवा ध्वनिफीतीचा अर्थ लावण्याचा अंतर्भाव असतो. मग बघा या ठिकाणी ऐकणे, शिकणे यासाठी कोणत्या पद्धतीवर तिचा विश्वास असेल? ओके, कोणती अध्यापन पद्धती त्या ठिकाणी योग्य असेल? अधोगामी व ऊर्ध्वगामी यापैकी कोणतीही नाही. अधोगामी पद्धती, ओके, टॉप डाऊन. ऊर्ध्वगामी पद्धती, बॉटम अप, की अधोगामी आणि ऊर्ध्वगामी दोन्ही? मग विद्यार्थी मित्र काय असणार आहे या ठिकाणी, तर यामध्ये ऊर्ध्वगामी पद्धती ही असणार आहे. ओके, बॉटम डाऊन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, फक्त अधोगामी जर असं यामध्ये संदर्भ, ज्ञान, कौशल्य, वाक्य वापरून संदेश समजावून देणे असतं. ओके, आणि यामध्ये ऊर्ध्वगामीमध्ये काय असते, ऐकून समजण्याची पद्धत, म्हणजे लहान लहान घटकांपासून मोठ्या घटकाकडे जाता येते आपल्याला. ओके, लहान घटकांकडून मोठ्या घटकाकडे जाता येते. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. भाषा शिक्षणात सर्वांगीण क्षमता, ओके, सिस्टीम कंपोनंट्स म्हणजे काय? प्रत्येक माणसाकडे अनेक भाषांची व्यवस्था असते म्हणजे असे समजणे. भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करते असे समजणे आणि वापरणे. भाषेची एक व्याकरण व्यवस्था असणे असे समजणे आणि वापरणे. आणि प्रत्येक भाषेची एकसारखी संरचनात्मक व्यवस्था असणे असे समजणे. ओके, ऑप्शन नंबर 2 भाषा एक व्यवस्था म्हणून कार्य करणे आणि ते वापरणे असं समजणे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याला काय म्हणता येईल आपल्याला, भाषेची जी सर्वांगीण क्षमता जी असते. ओके, हे यामध्ये इथं सर्वांगीण क्षमता. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जरी पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय पुढे एक मजकूर किंवा विधान दिलेलं आहे. ओके, पुढे एक मजकूर किंवा विधान जे आहे ते दिलेलं आहे. सदर मजकूर किंवा विधान कोणत्या भाषिक नोंदीशी सुसंगत आहे? बघा, आता बघा, भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीला समान मानते. ओके, आपली जी
भारतीय राज्यघटना ही प्रत्येक व्यक्तीला समान मानते. याचा अर्थ देशातील प्रत्येक माणूस म्हणजे स्त्री पुरुष सर्व जातीची माणसे, धर्माची माणसे, आदिवासी आणि सर्व शैक्षणिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असणारी माणसे ही एक आहेत. याचा अर्थ असा नाही की विषमता नाहीशी होणार, ती होऊ शकणार नाही, परंतु भारतीय लोकशाही सर्व माणसांसाठी समानतेचा सिद्धांत हा मान्य केलेला आहे. ओके, आता मग हे कशाच आहे? तर बघा, यासाठी योग्य उत्तर काय असणार आहे? शास्त्रीय नोंद, राजकीय नोंद, समाज विज्ञान नोंद की कायदेशीर नोंद? तर हे येतं समाज विज्ञान नोंद मध्ये. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, इयत्ता 6वीची शिक्षिका विद्यार्थ्यांनी पाठाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यापूर्वी पूर्वतयारी करण्यासाठी पाठातील मजकुराचा त्याच्या पूर्वज्ञानाशी किंवा अनुभवाशी संबंध लागतो. ती कथा, मजकूर प्रत्यक्षात शिकण्यापूर्वी मुलांना त्यातील चित्रे पाहण्यास सांगते. यातून तिला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे मग या ठिकाणी या शिक्षिकेला? त्यांनी चित्र समजून घ्यायला लावणे, चित्रांच्या माध्यमात केलेली कल्पना वाचणे, चित्रांचे कौतुक करणे की कथेबाबतचे अनुमान लावणे? तर ऑप्शन नंबर 4 कथेबाबत अनुमान लावणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे आणि पीडीएफ मिळवायची आहे. ओके, तुम्हाला फ्री पीडीएफ देखील मिळणार आहे. याकरता तुम्ही काय करायचं आहे, नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या संदर्भातील प्रसंगाचा सातत्यपूर्ण अहवाल म्हणजे काय? ओके, बघा, सातत्यपूर्ण अहवाल या ठिकाणी म्हटलेलं आहे. ऑप्शन बघा, नैदानिक चाचणी, पोर्टफोलिओ, सातत्यपूर्ण विस्तृत मूल्यमापन की नैपुण्य मूल्यमापन? तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? याला म्हणतात पोर्टफोलिओ. ओके, म्हणजेच काय, यशाच्या सातत्यपूर्ण अहवाल, प्रकल्प, चाचण्या, चित्रभेटी याचा समावेश यामध्ये होतो. नैदानिक म्हणजे काय, तर जे शिकतो ना, ओके, नैदानिक मध्ये काय, शिकताना शिकून झाल्यावर होत असते. आणि नैपुण्य जी असते, एखादे कौशल्य शिकल्यावर ते ग्रहण कौशल्य, ऐकणे, ओके, ह्यावरती आधारित असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे? खालीलपैकी कोणते ग्रहण कौशल्य आहे? ऐकणे व वाचणे, ऐकणे व लिहिणे, वाचणे व बोलणे की बोलणे व लिहिणे? आता विद्यार्थी मित्र, आपल्याला ग्रहण कौशल्य विचारलेलं आहे. या ठिकाणी हा प्रश्न मी सांगतो तुम्हाला IMP आहे. 100% हा प्रश्न तुम्हाला 8 आणि 7 फेब्रुवारीच्या परीक्षेमध्ये दिसायला मिळेल. ओके, कारण की यापूर्वीची आपण प्रश्नपत्रिका बघितली, त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न होता आणि आज देखील हा प्रश्न परत आहे. म्हणजे 100% या टाईपचे प्रश्न हे परीक्षेमध्ये येणार. ओके, ग्रहण कौशल्य मग कोणते आहेत रे? तर ऐकणे व वाचणे हे या ठिकाणी ग्रहण कौशल्य असणार आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतीय परदेशात व्यवसायानिमित्त रोजगारासाठी जातात आणि तिथल्या भाषा शिकतात. या प्रेरणेला काय म्हणतात? ओके, काय म्हणतात? नैमित्तिक किंवा एकात्मक यापैकी कोणतीही प्रेरणा नाही. एकात्मता आणि नैमित्तिकच्या दोन्ही प्रेरणा, एकात्मक प्रेरणा की नैमित्तिक प्रेरणा, याला काय म्हणतात? नैमित्तिक प्रेरणा असे म्हणतात. बघा, व्यापार, व्यवहार, परीक्षा देण्यासाठी ही प्रेरणा आवश्यक असते. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. एकात्मक प्रेरणेमध्ये समुदायाचा किंवा संस्कृतीचा भाग बनण्यासाठी जी कोणती असते, तर एकात्मक प्रेरणा त्या ठिकाणी ती असते. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही? ओके, पुढीलपैकी कोणती भाषा जी अभिजात भाषा नाही? हिंदी, तामिळ, संस्कृत की तेलुगू? विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर 1 हिंदी ही या ठिकाणी अभिजात भाषा नाही आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. तामिळ जी भाषा आहे 2004 मध्ये अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा. संस्कृतला 2005 मध्ये, तेलुगूला 2008 मध्ये. ओके, त्यापैकी 2008 मध्ये अजून कन्नड, मल्याळम, ओडिसी हे सर्व यामध्ये येतात. ओके, आणि 2024 मध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगालीला हा दर्जा मिळालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, एक स्पेशल सेशन या ठिकाणी आपण NEP 2020 वर स्पेशल व्हिडिओज टाकलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. किती? 50 प्रश्न त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तो व्हिडिओ देखील जाऊन तुम्ही बघायचा आहे, म्हणजे या टाईपचा प्रश्न आता तुमचा कसाच चुकणार नाही. ओके, बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार विदेशी भाषा अध्ययन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ओके,
योग्य नसणारं म्हटलेलं आहे या ठिकाणी. बघा, एक अतिरिक्त भाषा म्हणून फ्रेंच भाषा सुचवण्यात आलेली आहे. माध्यमिक पातळीवर विदेशी भाषा अतिरिक्त पर्याय म्हणून अभ्यासणे, त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव आणि विदेशी भाषा त्रिभाषा धोरणात एक भाषा म्हणून अंतर्भाव. तर ऑप्शन नंबर 3, त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, त्रिभाषा धोरणातील एक भाषा म्हणून विदेशी भाषेचा अंतर्भाव हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कशाचा संबंध भाषाबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे? ओके, पुढीलपैकी कशाचा संबंध भाषेबद्दलचे ज्ञान याच्याशी आहे? नीतिगत क्षमता, निर्देशक ज्ञान, प्रक्रियादिष्ट ज्ञान की व्यावहारिक ज्ञान? ओके, व्याकरण काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर बघा, ऑप्शन नंबर 2, निर्देशिक ज्ञान. ओके, डिक्लेरेटिव्ह नॉलेज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नीतिगत बातमध्ये काय असतात? संवाद साधणारा उपयोगी पडणारे असते. निर्देशक ज्ञान हे काय असतं? भाषेच्या नियमाचे संकलन, तथ्याचे ज्ञान असण्यासाठी. प्रक्रियाधिष्ठित भाषा कशी वापरावी याचं प्रात्यक्षिक ज्ञान. ओके, क्लिअर आहे सर्वांना? विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इयत्ता 6वीची शिक्षिका बोलण्याच्या उपक्रमासाठी खालील कृती विकसित करते. ओके, बोलण्याच्या क्रियेसाठी काय करते? तर ती खालील कृती जी आहे ती विकसित करणे. ही योग्य कृती नाही, कारण सहारा वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्याची अपेक्षित माहिती नाही. ओके, बघा, तिथल्या वातावरणामुळे आपल्याला वाळवंट आणि तिथलं वातावरण. मग आता बघा, वाळवंट आणि तिथले वातावरणाची बोलण्याची अपेक्षित माहिती नाही. ही योग्य कृती आहे, कारण विद्यार्थ्यांना भूगोलाच्या वर्गात वाळवंटाचा अभ्यास केला म्हणजे काय? त्यावर एक बोलता येईल. ही एक योग्य कृती आहे, कारण यातून विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर भाषेतील भाषा बोलता येईल आणि वाळवंट ही बोली कृती नाही, कारण विद्यार्थ्यांना वाळवंटाबद्दल माहिती नसणार. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 1च या प्रश्नाचं उत्तर आहे. ही योग्य कृती नाही, कारण वाळवंट आणि तिथले वातावरण यावर बोलण्यासाठी अपेक्षित माहितीच आपल्याला नाही. ओके, आपल्यालाच योग्य अशी माहिती त्या ठिकाणी नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषेची बोली या संदर्भातले पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भाषेची बोली या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? काही भाषा या विविध सामाजिक गट, एका भाषेच्या विविध बोली असतात. भाषेची बोली ही परिसरानुसार बदलते, बरोबर आहे. ओके, भाषेची बोली परिसरानुसार बदलते आणि एका भाषेच्या विविध बोली दुसऱ्या बोलीतील माणूस बोलतो हे समजतात. बोली ही व्यापक श्रेणीत असते, तर भाषा ही लहान श्रेणीत असते. हे या ठिकाणी अगदी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बोली जी आहे ही व्यापक स्वरूपात आहे. बोली कशी असते? व्यापक. पण भाषेमध्ये काय म्हटलं तर भाषा ही लहान श्रेणीमध्ये येतं. ओके, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पुढीलपैकी कोणते कार्य समकालीन ओके इंटिग्रेटेड शिक्षण कौशल्याला त्या ठिकाणी उत्तेजन प्रोत्साहन त्या ठिकाणी देत असतं? लेखन लिहिणे, भूमिका निहाय, नियत कार्य की प्रकल्प कार्य? या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 प्रकल्प कार्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, संशोधन, नियोजन, सादरीकरण असे अनेक क्रिया यामध्ये समाविष्ट असतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, संदर्भ व्याकरण ओके ससंदर्भ व्याकरण शिक्षणाच्या संदर्भात पुढील धोरणाला काय म्हणता येईल? ओके, पुढील धोरणाला काय म्हणता येईल? प्रश्न बघा, भाषिक घटकांचा ससंदर्भ परिचय, विद्यार्थ्यांना भाषा घटकांकडे लक्ष देण्यास सांगणे, वास्तविक जीवन संदर्भात त्याचा वापर करण्यास सक्षम करणे आणि भाषा घटक जो आहे यांना ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रवृत्त करणे, विद्यार्थ्यांच्या ठिकाणी प्रवृत्त करणे असं त्यामध्ये आहे. तर काय असणार आहे या ठिकाणी? जाणीव उन्नत करणे, मनसंबंध तयार करणे, निर्गम पद्धती, शोध पद्धती. याला काय म्हणतात? जाणीव उत्पन्न करणे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी टीईटीचा जो पेपर होता, ओके, टीईटीचा जो पेपर होता, तर या पेपरमधील भाषा 1 ओके, टीईटीच्या पेपरमधील बघा विद्यार्थी मित्र, भाषा 1 मराठीची जो आहे हा पॉइंट आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके, बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच आपली पीडीएफ मिळवण्याकरता नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे सीटीटी रिलेटेड प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके, बघा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा 2 मराठी बघूया. ओके, भाषा 2 मराठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरता तुम्ही कमेंटमध्ये मला पीडीएफ करायची आहे, पीडीएफ साठी मेसेज करायचा आणि कमेंटमध्ये पुढील व्हिडिओबद्दल सांगायचं आहे. सोबतच आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.